श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी झोप जर 3 ते 5 या दरम्यान उघडत असेल तर तू त्या ब्रह्ममुहूर्तावर उठत असेल किंवा तुला जाग येत असेल तर आता तुझा भाग्य उदय होण्याचा काळ जवळ आहे हे ध्यानी धर। बाळा, तू केलेली माझी सेवा मी स्वीकार करत आहे, तू केलेली माझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे। आतापर्यंत तुझ्या काही श्रद्धा आणि सोबरीने माझ्यापर्यंत आला आहेस, आता ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडू लागणार आहे। जर हा संदेश तुमच्यापर्यंत आला आणि तुम्ही संपूर्ण ऐकू इच्छित आहात तर ते ऐकण्याची इच्छा जागृत मीच केली आहे। बाळा, प्रत्येक क्षणाला तू आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण ठरणारा बाळ आहेस। तुझ्या अडचणी दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे। तू माझा प्रिय भक्त आहे, तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे। तू केलेली माझी प्रार्थना जी आर्थिक प्राप्तीसाठी आहे, अधिक उन्नतीसाठी आहे, ते नाते सुधारण्यासाठी आहे किंवा तुझे स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी आहे किंवा एखाद्या कार्यपूर्तीसाठी आहे, तरीही मी ते सर्व काही ऐकत आहे। किंवा तुम्हाला अध्यात्मक पुढे जाण्याची इच्छा आहे, ती देखील मी पूर्ण करू शकतो, कारण मी तुमचा देव आहे। तुम्ही माझ्यात हे संपूर्ण ब्रह्मांड पाहू इच्छिता आणि पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती एकत्र करून मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो। तुम्ही जर स्वामीप्रिय बाळ आहात आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐकण्याची तुमची मनापासून इच्छा आहे तर तुम्ही सतत या संदेशाला शेवटच्या क्षणापर्यंत ऐका, कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे स्वामी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, ते मनपूर्वक स्वीकार करा। तुमची खूप काही भटकंती पूर्वी झाले आहे, पण आता ते थांबेल। ते मनाचे असो किंवा इतर विचाराची असो, तुमचे मन आता स्वामी चरणी लागायला लागले आहे, कारण देव तुमच्यापर्यंत आले आहे। हे एक सत्य आहे की तुम्ही देवाच्या सेवेत आहात, तुम्ही स्वामीच्या सेवेत आहात, तुम्ही स्वामीचे अस्तित्व मान्य केले आहे। हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुमचा अधिक भरोसा बसत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुझी ही झोप जर 3 ते 5 या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर ती अत्यंत शुभफळ देणारी अशी दिव्य वेळ आहे, कारण त्यात सर्व देवी देवता जागृत होऊन तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होते। तुमच्या इच्छा तुम्ही प्रकट कराव्यात आणि त्या संपूर्ण होण्यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शन केले जाते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता। देव म्हणतात, बाळा, जर तुम्ही हे सर्व काही इच्छुक प्राप्त करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अनेक चमत्कार आणि अनेक मार्ग असे दिसू लागतील की ज्या ठिकाणावर तुम्ही कधीही काही प्राप्त केले नाही, पण ते इथून पुढे तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील। तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा प्रगट करा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा। जर तुम्ही ते भाग्यवान बाळ आहात ज्याची झोप सकाळी त्या दैवी ऊर्जेमुळे जागृत होते, तर तुम्ही भाग्यशाली आहात। इथून पुढे तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊ लागतील, अनेक संधी चालून तुमच्याकडे येऊ लागतील। तुम्ही फक्त देवाचे ध्यान करावे, चिंतन करावे आणि आपल्या कर्मासाठी देवाला प्रार्थना करावे। मी योग्य तऱ्हेने कर्म करू इच्छितो, कुठलीही चूक माझ्या हातून होऊ देऊ नका आणि मला त्या मार्गावर घेऊन चला जिथे माझी प्रगती, सुख, संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल। फक्त एवढे देवाला प्रार्थनापूर्वक म्हणा आणि मग बघा चमत्कार तुमच्या दिशेने होताना तुम्हाला अनुभव येतील। देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण जर तुम्ही त्या क्षणाला केले तर त्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही। तुम्हाला त्यामुळे प्रचंड मानसिक समाधान, आनंद आणि खूप काही असे प्राप्त होईल जे आजपर्यंत तुमच्यापासून दूर होते। तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल। जर तुम्ही स्वामी सेवा मनपूर्वक करत आहात तर प्रत्येक दिवशी देवाची प्रार्थना करताना देवाकडे ते मागावा, त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात। नामस्मरण करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ हा क्षणाक्षरी मंत्र जेव्हा तुम्ही श्रद्धेने, भक्तिभावाने कराल तेव्हा तुमच्यासाठी ते दार उघडू लागेल आणि स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देऊ लागतील। आजपर्यंत ज्या कठीण परिस्थितीतून तुम्ही गेले आहात त्या सर्व काही कठीण परिस्थितीचा अंत होताना तुम्ही पाहाल खूप काही तुमच्या मनाजोग घडू लागेल।
खूप काही शुभ तुमच्याकडे येऊ लागेल. जर तुम्ही या क्षणाला देवी प्रार्थनासाठी सज्ज असाल तर या क्षणाला देखील तुम्ही स्वामीचे प्रार्थना करा. कधी कधी तुमच्या मनातील इच्छा काही गोष्टीमुळे अपुरी राहत असेल, तुम्हाला ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होण्यापासून काही अडचणी येत असतील तर मनोभावे देवाची प्रार्थना करा. तुम्हाला नक्कीच अद्भुत आणि देवी काहीतरी आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील. ज्या ठिकाणी तुम्ही अडलेले होते, तुम्हाला जाणवत होते काही कार्य होता थांबत होते, त्या ठिकाणी देखील तुम्हाला ते यश प्राप्त होऊ लागेल. अनेक मार्ग तुमच्यासाठी इथून पुढे उघडू लागतील. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना त्या ब्रह्ममुहूर्तावर कराल आणि देवाकडे ते मागाल जे तुम्हाला हवे आहे. कधी कधी काही चमत्कार होतात जे तुमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. ज्या तुम्हाला गोष्टी अशक्य वाटतात ती देवी शक्ती येऊन तुम्हाला मदत करू लागते. त्या क्षणाला या संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती ही शुद्ध स्वरूपाची आहे, जी देवी स्वरूपाची आहे. ती जागृत असते, त्यामुळे तुम्हाला येथे प्राप्त होऊ लागते. त्याची अपेक्षा तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक करू लागता. तेव्हा निरंतर देवाकडे मागता. शुभ आणि आनंददायक मागत राहा, कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना. मनात कसलीही शंका घेऊ नका. वाईट विचार मनातून काढून टाकण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. नकारात्मक ऊर्जा चुकूनही तुमच्या आजूबाजूला देखील निर्माण होणार नाही, कारण जेव्हा या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठाल आणि देवाचे ध्यान कराल त्या क्षणाला तुमच्यात ती दैवी ऊर्जा प्राप्त होऊ लागेल. तुमच्यात ती खोलवर शिरू लागेल. तेव्हा तुमच्यातून ते नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पना आणि नकारात्मक विचारांनी भरलेले तुमचे विचार दूर जाताना तुम्ही अनुभव नक्की घ्याल. तेव्हा जो कोणी स्वामी भक्त या ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामीचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करून इच्छितात, देव त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामीच्या आशीर्वादाने त्यांना ते मागितलेले सर्व मिळोत. माझा देव महान या नावघोषाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची ऊर्जा काही क्षणात वाढू लागेल. तुम्हाला ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील. स्वामीची दिव्य ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करो आणि तुमची अडलेली प्रत्येक कार्य मार्गी लागोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.